46 MOU आम्ही केले होते. त्या 46 MOU पैकी 15 उद्योजकांना आम्ही लँड अलॉट केलेली आहे. 7 लोकांना लँड अलॉटमेंट सुरू आहे. 20 लोकांसाठी त्यांनी आवश्यक मागितलेली लँड ही आम्ही देऊ न शकल्यामुळे त्यांना पर्यायी लँड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि 4 प्रकल्प हे इनिशियल स्टेजला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की दावोसला जाऊन जे MOU केलेले आहेत त्याच्यापैकी अनेक उद्योजकांना आम्ही जमीन देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. त्याच्यामुळे आम्ही जो 15,74,000 कोटीचा आकडा सांगितला होता त्याच्याशी आजही आम्ही ठाम आहोत आणि त्याच्यावर आपण वर्किंग करून उरलेल्या उद्योजकांना देखील जागा दिल्यानंतर आम्ही सांगितलेली जेवढी गुंतवणूक होती तेवढी महाराष्ट्रामध्ये येणार आहे हे आता निश्चित झालेलं आहे. परंतु दावोसमधनं आल्यानंतर देखील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एज्युकेशन सेक्टरमध्ये असेल, अन्य बाबींमध्ये असेल, ही महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक झाली आणि त्याचे MOUs देखील आपण सगळ्यांनी आपल्या माध्यमातून दाखवलेले आहेत. दावोसला फक्त गुंतवणूक झाली अशातला देखील भाग नाही. 2 वर्षापूर्वीपासून अजून एक उपक्रम आम्ही महाराष्ट्राच्या स्तरावर सुरू केला होता आणि तो म्हणजे जिल्हा उद्योग परिषद. जे महाराष्ट्रामधले उद्योजक आहेत त्यांना जर एक्सपान्शन करायचं असेल, त्यांना जर उद्योग सुरू करायचा असेल तर त्यांना देखील जिल्ह्याच्या स्तरावर रेड कार्पेट देण्याची योजना आम्ही आखली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही यशस्वी झालो. 2024 मध्ये 96,681 कोटीची गुंतवणूक ही महाराष्ट्रातल्याच उद्योजकांनी एक्सपान्शन मध्ये महाराष्ट्रामध्ये केली आणि 2025 ला 1,27,322 कोटी रुपयाची गुंतवणूक आणि त्याचे MOU हे या वर्षी झालेले आहेत. त्याच्यामुळे दावोसमध्ये झालेली गुंतवणूक आणि 1,27,322 कोटीची महाराष्ट्रामध्ये स्थानिकांकडनं होणारी गुंतवणूक ही चांगल्या पद्धतीचा रोजगार महाराष्ट्रामध्ये निर्माण करून देऊ शकते. आपल्याला माहिती आहे की आमच्याकडे अजून एक योजना आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना. आता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये आपण जर उद्दिष्ट बघितलं आणि त्याच्यामध्ये झालेली कार्यवाही बघितली तर 2020-21 ला 15,000चं उद्दिष्ट होतं. 4,148 उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू शकलो होतो. 21-22 ला 6,000चं उद्दिष्ट होतं. आम्ही 5,000 उद्दिष्ट फक्त पूर्ण करू शकलो होतो. पण त्याच्या पुढचा जर तुम्ही आकडा बघितला तर तो आश्चर्यकारक आहे. ज्यावेळी पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले आणि अजितदादा नंतर उपमुख्यमंत्री झाले, त्या सरकारमध्ये पहिल्या वर्षी 12,326 एवढे उद्योजक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये तयार करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. दुसऱ्या वर्षी 19,800 उद्योजक करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि तिसऱ्या वर्षी 22,813 उद्योजक करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. म्हणजे मागच्या 2 वर्षाची जर आकडेवारी काढली तर ती 9,000 होती आणि या 3 वर्षाची जर आकडेवारी काढली तर ती जवळजवळ 50,000च्या देखील पुढे जाते. त्याच्यामुळे गतिमान सरकार कशा पद्धतीनं काम करतं हे या आकडेवारीतनं जे नुसते पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर टीका करतात त्यांच्या एक लक्षात येईल की त्यांच्या कार्यकाळामध्ये 2 वर्षात 9,000 आणि आमच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे 12,000, त्याच्यानंतर 19,000, त्याच्यानंतर 22,000 आणि या वर्षीचं उद्दिष्ट देखील आताच आम्ही 1,238 पर्यंत पोहोचलेलो आहोत. तिथं देखील आम्ही 25,000 पर्यंत जाणार आहोत. पण ते आता होणार आहे ते मी सांगत नाही. परंतु या 3 वर्षाचं जर उद्दिष्ट होतं तर ते आम्ही क्रॉस करून सुमारे 50,000 उद्योजक निर्माण करू शकलो. हे गतिमान सरकारनं, महायुतीच्या सरकारनं केलेलं काम आहे. अजून एक योजना माझ्याकडे आहे ती म्हणजे खादी ग्रामोद्योगची आणि 100 डेज मध्ये हा आम्ही संकल्प केला होता की 10 गावं ही मधाची गावं म्हणून आम्ही जाहीर केली होती आणि त्याच्यासाठी 5 कोटी रुपये आपण खर्च करतोय आणि याच्यातनं शेतकऱ्यांना हा नवीन उपक्रम महाराष्ट्राच्या स्तरावर निर्माण करून देतोय आणि त्याच्यामध्ये देखील आम्हाला यश आलेलं आहे. तिसरी एक योजना आमच्या ह्या डिपार्टमेंट मार्फत चालते ती म्हणजे केंद्र सरकारची विश्वकर्मा योजना.
तर विश्वकर्मा योजनेमध्ये देखील 30,650 लोकांना महाराष्ट्रामध्ये हे कर्ज वाटप झालेलं आहे. आणि हे कर्ज वाटप करत असताना नोंदणी आपल्याकडे भरपूर आहे, परंतु नोंदणीमध्ये आपण त्याला शिलाई मशीन आणि गौंडी काम हीच संख्या प्रचंड असल्यामुळे त्या दोन विभागाला आपण स्थगिती दिलेली आहे आणि बाकी जवळजवळ 30,550 लोकांना कर्ज उपलब्ध करून रोजगार निर्माण करून दिलेला आहे. तर ही उद्योग विभागाची आकडेवारी एवढ्यासाठी सांगायची होती की महाराष्ट्र शासनानं उद्योग विभागानं जे काही काम केलेलं आहे त्याच्यावर देखील चर्चा झाली पाहिजे. मी मगाशी आवर्जून म्हटलं की दावोसवर चर्चा काही लोकांनी आता बंद केली आणि शिव्यांकडे जास्त कल त्यांचा वळलेला आहे. तर त्यांना देखील मला विनंती करायची की आपण सगळ्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी काम केलं पाहिजे, महाराष्ट्राच्या हितावर बोललं पाहिजे. आता ही जी पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे, या पत्रकार परिषदेतनं महाराष्ट्राच्या उद्योग विभागानं MIDCनं अजून काय करायचं ठरवलंय तर साताऱ्याजवळ इंडस्ट्रीयल कॉरिडॉर करण्याचा निर्णय उद्योग विभागानं घेतलेला आहे 3,500 एकरवर. कोकणामध्ये दिघी पोर्ट जे आहे, दिघी पोर्टच्या बाजूला देखील 2,500 एकरवर इंडस्ट्रीयल कॉरिडॉर होतोय. त्याच्यामुळे देखील कोकणाला विकासाला गती मिळणार आहे. आणि सगळ्यात मोठं जो MIDC आता भविष्यामध्ये काम करणार आहे तर पुरंदरच्या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या शंका दूर करून जे पुणेकरांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं स्वप्न आहे ते लँड ॲक्विजिशन देखील आम्ही सुरू करणार आहोत. नागपूरमध्ये आपण लँड ॲक्विजिशन संभाजीनगरमध्ये आपण लँड ॲक्विजिशन करतोय. त्याच्यानंतर कोकणामध्ये आपण लँड ॲक्विजिशन करतोय. मोठमोठे प्रकल्प औद्योगिक समतोल साधण्यासाठी आपण महाराष्ट्राला दिलेले आहेत. गडचिरोली आम्ही अनेक वेळा सांगितलंय की तिथं नक्षलवादी मुवमेंट चालते, अशा पद्धतीची एक भूमिका अनेक वर्षापासून चाललेली आहे. पण एकट्या गडचिरोलीमध्ये सुमारे 75,000 कोटीचे 75,000 ते 1,00,000 कोटीपर्यंतचे स्टीलचे प्रकल्प तिथे यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये लॉइड्स असतील, सुनील जोशी असतील, सज्जन जिंदाल असतील, मग JSW असतील, अशी 1,00,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ही फक्त गडचिरोलीमध्ये होते. तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आला तर 56,000 कोटीची ऑटोमोटिव्ह मधली इन्व्हेस्टमेंट, त्याच्यामध्ये MG मोटर्स आहे, किर्लोस्कर टोयोटा आहे, असे अनेक प्रकल्प छत्रपती संभाजीनगरमध्ये येतात. मी जसं सांगितलं की साताऱ्यामध्ये मसवडमध्ये कॉरिडॉर आपण करताना पुण्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आलेली आहे, म्हणजे महिंद्राने केलेले 10,000 कोटीचं एक्सपान्शन असेल, हुंदाई प्रकल्पानं इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, लॉजिस्टिक मध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट असेल, ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते. आणि कोकणामध्ये रायगडला तर फार मोठी इन्व्हेस्टमेंट होतेच आहे. रिलायन्स देखील 30,000 कोटीचं एक्सपान्शन रायगडमध्ये करत आहे. पण तळ कोकणामध्ये देखील इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. त्याच्यामध्ये VIT सेमीकंडक्टरचा कारखाना 15 ते 20,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करणार आहे. अनिल अंबानींची धुरुबाई डिफेन्स सिटी जी आहे त्याच्यामध्ये 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट होते. आताच एक माझी कोकणाच्या निमित्तानं बैठक झाली, ते 3,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करताय. निबे डिफेन्स म्हणून आहे, ते 1,500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतायत. त्याच्यामुळे कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, समतोल औद्योगिक विकास करण्याचं धोरण महायुतीच्या सरकारचं आहे. अमरावतीमध्ये PM टेक्सटाईल पार्क जो होता त्याचा रेट हा 1,200 रुपये स्क्वेअर मीटरला होता. तिथल्या उद्योजकांची मागणी होती की तो 600 रुपये करावा, आपण तो 590 रुपये केला. त्याच्यामुळे अमरावतीमध्ये देखील PM मेगा टेक्सटाईल पार्क जो आहे त्याला देखील आता गती मिळालेली आहे. त्याच्यामुळे या टीका टिप्पणीमध्ये न अडकता माझ्या विभागाच्या दृष्टीनं महाराष्ट्रात कशा पद्धतीनं औद्योगिक घोडदौड चालू आहे हे सांगण्यासाठी आज मी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. सर, तुम्ही 2 विषय सांगितले की पुण्याजवळचं जे एअरपोर्ट आहे तिथे सगळ्यात मोठं काही विषय असं आहे की ते लँडच्या रेटच्या संदर्भामध्ये MIDC ऍक्च्युअल तिथे काय कॅल्क्युलेट करते, कारण की डिव्हिजन कमिशनर यांनी तिथे सांगितलं असं होतं की तिथे लोक जात आहेत, तिथे अनेक जणांचं काही वेगळ्या घेतोय. आणि दुसरं की तुम्ही सांगितले की रायगडमध्ये आपल्या सरकारच्या वतीने फूड ट्रक्स पार्क करायचं चालू, त्याचं स्टेटस काय आहे? पेपर मिट कंपनी जी होती त्याचं काय झालेलं आहे, कारण की तिथे पण इम्प्लिमेंट झालेले असं सांगतात. तिन्ही गोष्टीमध्ये सांगतो की एका ठिकाणी 30,000 कोटीची रिलायन्सची इन्व्हेस्टमेंट करणार आहे, एक्सपान्शन करणार आहे रायगड. त्याच्यामध्ये आजच बैठक झाली. नागोठणाचे जे सगळे रिलायन्सचे मेन होते
ते माझ्यावर बैठकीला उपस्थित होते. त्याच्यातनं आपण मार्ग काढतोय, तिथे एक्सपान्शन होईल. तुम्ही पेपर मिल्कच्या बाबतीमध्ये जे बोलला ते सिनारमासचं, त्याचा रोड जो अक्वायर करायचा होता त्याचा रेट शेतकऱ्यांना मान्य नव्हता. तो रेट आता शेतकऱ्यांना मान्य झालेला आहे. त्याच्यामुळे रोडचं ऍक्विएशन करून रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची आता भूमिका MIDC ने घेतलेली आहे. आणि तिसरा तुमचा प्रश्न होता पुरंदरचा. पुरंदरच्या बाबतीमध्ये बोलतानाच मी असं बोललो की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, तिथल्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करून, हीच सरकारची भूमिका आहे की त्यांच्याशी चर्चा करून पुढे जायचं. परंतु हे विमानतळ होणं देखील गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे. परंतु तिथल्या शेतकऱ्यांच्या सगळ्या शंका दूर करून विमानतळाचं लँड ॲक्विजिशन आम्ही करू. अजून रिफायनरीच्या अरामको नावाची जी कंपनी आहे त्याच्याकडनं काहीच शासनाला कळवण्यात आलेलं नाही. सॉइल टेस्टिंग आपण केलेलं होतं. सॉइल टेस्टिंगवर येऊन सगळं थांबलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांचा मेसेज आल्यानंतर आपण पुढे जाऊ. पण तिथं देखील आमची भूमिका स्पष्ट आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांना आपण कन्व्हिन्स करत नाही, शेतकऱ्यांना आपण विकासात्मक दृष्ट्या काय देणार आहोत, जमिनीचा भाव काय देणार आहोत, यासाठी विश्वासात घेत नाहीत, ते जोपर्यंत कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत कुठचाही प्रकल्प कोकणामध्ये लादण्याचा प्रश्नच येत नाही. काही प्रश्न आहेत की हिंजवडी IT पार्कला सिलिकॉन व्हॅली म्हणतात महाराष्ट्रात, पण अनेक कंपन्या तक्रारी करतायत, काही कंपन्या सोडून चालल्यात, कमी वेळासाठी खूप जास्त 2-2, 3-3 तास ट्रॅफिक मध्ये जातात. अनेक IITs आम्ही बोलून त्यांनी सांगितले की 3 वेगवेगळ्या एजन्सी इथे म्हणजे ते अन्सरेबल आहेत, पण 3 वेगवेगळ्या एजन्सीकडे काम असल्यामुळे प्रश्न सुटत नाही. कदाचित त्यांचा फार मोठा गैरसमज आहे. या 6 महिन्याच्या नवीन कारकिर्दीमध्ये माझ्या 2 वेळा मी हिंजवाडी उद्योजकांची भेट घेऊन बैठका घेतलेल्या आहेत. तिथे 6 लेन जो रोड करायचा आहे त्याला MIDC ने 762 कोटी रुपये मंजूर केलेले. 762 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर ज्यावेळी लँड ॲक्विजिशनचा प्रश्न उभा राहिला तर त्या लँड ॲक्विजिशनच्या पैशाच्या संदर्भामध्ये ज्यावेळी सांगोपांग चर्चा झाली त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी असे निर्देश दिले की त्याचं कन्व्हर्सेशन तुम्ही TDR मध्ये करा. ते आम्ही केलेलं आहे. त्याचं टेंडर देखील आता होतंय. त्यांची जी मागणी आहे 6 लेन रस्त्याची ती मार्गी लागते आणि ट्रॅफिकचा प्रश्न देखील सुटणार. पाणी खूप साचण्याचा गेला तोच विषय आहे. तो जोपर्यंत 6 लेन होत नाही तोपर्यंत त्यांची अडचण तशीच आहे. त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या कुठच्याही एजन्सीकडे गेलो नाही, ना MSRDC कडे गेलो, ना आम्ही नॅशनल हायवेकडे गेलो, ना आम्ही सेंट्रलकडे गेलो. आम्ही स्वतःचे 762 कोटी रुपये खर्च करून हिंजवाडीच्या लोकांना न्याय देतोय आणि याच्यासाठी मी 2 ते 3 बैठका घेतल्या. प्रोजेक्ट आहे नाणार त्या संदर्भातली काय डेव्हलपमेंट आहे? कारण का तुम्ही ज्या वेळेला उद्धव ठाकरेंसोबत होता तेव्हा एकदम प्रदर्शने विरोध झाला, आता तो विरोध तसाच आहे. नाणारचा प्रकल्प हा त्याच वेळी रद्द झालेला आहे. परंतु नाणारचा प्रकल्प रद्द झाल्यानंतर आम्हाला जे काही मंडळी सल्ले देतात त्यांनीच पत्र दिलं की बारसूची जागा ही त्या कंपनीसाठी अतिशय महत्वाची आहे, चांगली आहे, तिथं काही पिकत नाही, तिथं काही उगवत नाही. हे पत्र काही मी दिलं नाही. हे पत्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलं, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी नाही, एकनाथ शिंदे साहेबांच्या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं. तिथं खरं बारसूचा जन्म झाला. त्याच्यामुळे आता भूमिका तिथं स्पष्ट आहे. तिथले स्थानिक आमदार देखील माझे मोठे बंधूच आहेत. त्यांनी देखील शेतकऱ्यांची चर्चा केलेली आहे. त्यांचं म्हणणं की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढे गेलं पाहिजे, कुठचाही प्रकल्प लादता कामा नये. त्याच्यामुळं जोपर्यंत अरामको कंपनीकडनं काही ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं योग्य आहे असं मला वाटतं. संबंधित कंपनी आता पॉझिटिव्ह आहे की नाही, काय तेच मी सांगितलं. त्यांच्याकडनं जोपर्यंत येत नाही, इतके दिवस झाले, ती प्रायव्हेट कंपनी आहे. आता प्रायव्हेट कंपनीला आपण विनंती करू शकतो, जबरदस्ती करू शकत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळी त्यांचा क्लिअरन्स येईल, त्यांचं म्हणणं येईल, त्यावेळी त्याच्यावर आपण बोलू. अनेक वेळा आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत, आमची टीम बोललेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आल्यानंतर शासनानं पुढे कसं जायचं हे आम्ही निर्णय घेऊ. पण बारसूच्या लोकांचा विरोध मावळ नाही, ते तयार आहेत. मी मगाशी स्पष्ट भाषेत असं सांगितलं की एखादा प्रोजेक्ट करताना मग तो बारसूचा असू दे, सिनारमास असू दे, माझ्याकडचा VIT सेमीकंडक्टर असू दे, तिथल्या शेतकऱ्यांना, तिथल्या प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही. अंबानी डिफेन्स हा रत्नागिरीमध्ये होतो, 10,000 कोटीचा. तळकोकण रत्नागिरी नाही, रत्नागिरी
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा जाहीर केलेला असल्यामुळं काही अडचणी आम्हाला निर्माण होत आहेत. तरी अडाळी जो भाग आहे त्या अडाळीमध्ये जी MIDC आहे त्याचे रेट कमी करून MIDC मध्ये कोण येतंय का हा बघण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी अडाळीच्या जमिनीचे रेट देखील आम्ही कमी केले. हिंदी भाषा सक्तीवर काय आपली थोडं पॉलिटिकल आहे की तुम्ही मराठी भाषा मंत्री पण आहात आणि सध्या तिसरी भाषा जी म्हणून हिंदीसाठीचे अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्यामुळं मराठीचे जे खास करून बरेचसे विरोधक आहेत किंवा या हिंदीला विरोध करताना तुमची भूमिका काय? त्याला पहिली आज विधानभवनात एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमादरम्यान जे फलक लावण्यात आले होते ते हिंदीचे होते. त्यामुळे कुठेतरी मनसे यावरती आक्रमक झालेले आहे आणि ते संदीप देशपांडे असं म्हटलेले आहेत की जे विधानभवनात बसतात ते शून्य प्रवृत्तीचे बसतात असं थेट त्यांनी म्हटलेलं आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की हिंदी अनिवार्य केलंय असं कुठेही पत्र शासनानं काढलेलं नाही. हिंदी ही अनिवार्य नाही. 3 भाषांमध्ये 20 मुलांपेक्षा जास्त मुलं जर असतील तर त्यांना कसा शिक्षक द्यायचा आणि 20 मुलांपेक्षा कमी मुलांची हिंदी व्यतिरिक्त कुठची भाषा शिकायची असेल तर ती कशी ऑनलाईन शिकवायची ह्याच्यावर शासन विचार करतंय. पण हिंदी ही कुठेही पहिलीपासून अनिवार्य केलेली नाही. पण 3 भाषा सूत्र मुलांना लागू करण्याबाबत काय भूमिका आहे? नाही, मला असं वाटतं की हे काय महाराष्ट्रामध्येच होतंय अशातला भाग नाही. जर हिंदी अनिवार्य झाली असती तर ते महाराष्ट्राचं धोरण आपण मान्य केलं असतं. पण अन्य भाषांमध्ये देखील जी आपली एज्युकेशन पॉलिसी झालेली आहे त्या एज्युकेशन पॉलिसी मधले हे विषय आहे आणि ते प्रामाणिकपणानं शालेय शिक्षण विभाग पुढे न्यायचा प्रयत्न करत आहे. याच्यावर पूर्णतः शालेय शिक्षण विभागाचे मंत्री दादा भुसे साहेबांनी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे आणि म्हणून दुसऱ्या खात्याच्या मंत्र्यांना त्याच्यावर बोलू नये असं माझं मत आहे. सांगितलं ना त्याचं उत्तर मी दिलं की हिंदी भाषा अनिवार्य केलेली नाही. मराठी कवी लेखक आपला पुरस्कार राज्य सरकारने दिला पुरस्कार परत करत याला विरोध दर्शवतो. नाही, आता माझी पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये येईल. मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी सांगतोय की कुठंही हिंदी भाषा अनिवार्य केलेली नाही. पण सर महाराष्ट्र सोडून अन्य कुठल्याही राज्यात त्रिभाषा सूत्र पहिल्यांदा महाराष्ट्रात मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला हिंदीबद्दल जो प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर दिलं की हिंदी अनिवार्य केलेली नाही. बाकीचे प्रश्न हे शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेबांचे शिवसेनेचे मंत्री आज ज्या वेळेला तुम्ही भाषणात वगैरे सांगतात की आम्ही बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचा वारसा घेऊन पुढे चाललोय तर बाळासाहेबांचा पहिल्यापासूनचा वारसा हा मराठी भाषेवरच म्हणजे मुख्यत्वे राहिलेला आहे. तर ज्या वेळेला एक शिवसैनिक म्हणून मंत्री तुम्ही बाजूला ठेवा पण अजून तुम्ही शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटते की जबरदस्ती वाटते अनिवार्य तरी कशाला पाहिजे? अनिवार्य केलेलीच नाहीये. पण 20 मुलांचा मुद्दा तरी पण पण हिंदी शिका असं कुठं म्हटलंय? पण 20 मुलांचं कुठं म्हटलं हिंदी शिका? आहे ना सर त्याच्यात ज्या अटी आहेत परत एकदा सांगतो. दुसरी गोष्ट एक मिनिट दुसरा प्रश्न असा आहे की लोकांना तुमच्याकडून पण अपेक्षा आहेत. सत्य तुम्ही आहात बाळासाहेबांचे जेव्हा शिवसैनिक म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं त्यावेळेस प्रकर्षांना तुमच्याकडून विरोध होत नाही तर तुम्ही समर्थन नाही. पण हिंदी अनिवार्य केलेलीच नाही ना सर. त्याच्यात हिंदी अनिवार्य केली नसली तरी ज्या अटींचा उल्लेख आहे त्यावरून असं दिसतंय की अप्रत्यक्षरित्या परत एकदा सांगतो मी जरी GR वाचलेला नसला तरी मी सांगतो हिंदी शिकावीच लागेल. हे प्रचंड मोठ्या पद्धतीनं वाईट ब्रीफिंग काही लोक करतायत. आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत. हिंदी शिकलंच पाहिजे ते अनिवार्य आहे असा उल्लेख त्याच्यामध्ये कुठेही नाही. GR मध्ये असं लिहिलेलं आहे हिंदी ही सर्वसाधारण भाषा आणि हिंदी शिकायची नसेल अन्य कुठली तरी भाषा म्हणजे कुठली एक भाषा त्यांनी शिकावीच लागेल. एक लक्षात घ्या मी काय सांगितलं. कुठची भाषा शिकायची? मराठी तर अनिवार्य आहे. मातृभाषा मराठी आहे. मी मराठी भाषेचा मंत्री आहे. मला मराठीबद्दल अभिमान आहे. फक्त बोलण्यामध्ये आणि पत्रकार परिषदेपुरता नाही खऱ्या अर्थानं मराठीबद्दल अभिमान आहे. त्याच्यामुळं मराठी भाषा ही प्रत्येकाला बोलता आली पाहिजे. मगाशी जो विधान भवनाचा विषय आपण सांगितला त्याच्यामध्ये देखील मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालणार आहे आणि मी विधान भवनातल्या विधानसभेच्या अध्यक्षांना आणि सभापतींना देखील मी विनंती करणार आहे की ज्यावेळी आपण मराठीच्या बाबतीतली काही गोष्टी GRच्या रूपात काढतो त्यावेळी त्यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या पाहिजे. त्यांच्यावर बोलण्याचा मला खरा अधिकार नाही पण मी अध्यक्षांना जाऊन विनंती करणार आहे. हा झाला विधान भवनाचा विषय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आता तुम्ही जो प्रश्न विचारला कुठेही हिंदी भाषा अनिवार्य केलेली नाही. अनिवार्य केलेली नाही म्हणून अनिवार्य केली म्हणून सांगायचं आणि नंतर अनिवार्य केली नाही हे दाखवायचं आणि ते माझ्यामुळे म्हणून झालं म्हणून सांगायचं. म्हणून काही लोक प्रयत्न करतात.
त्याच्यामध्ये मला राजकारणात पडायचं नाही. हिंदी भाषा अनिवार्य आहे. भाषा अनिवार्य केली नाही. तुम्ही अनिवार्य शब्द काढून सर्वसाधारण शब्द टाकताय आणि तिसरी भाषा तुम्हाला शिकावीच लागणार. त्यामुळं 20 विद्यार्थी नसणार, त्यामुळे तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा इतर कुठलीही भाषा शिकण्याचे पर्याय जे आहेत ते 0% होतात किंवा 90% कमी होतात. म्हणजे एका बाजूला तुम्ही मागच्या दाराने का होईना पण हिंदी अनिवार्य करताय. परत त्याचं क्लॅरिफिकेशन भाषा करतो. मंत्री म्हणून तुम्हाला योग्य परत त्याचं क्लॅरिफिकेशन करतो की शून्य विद्यार्थ्यांनी जर सांगितलं आम्हाला काहीच कुठची भाषा शिकायची नाही तर कोणीही जबरदस्ती तिसरी करणार भाषा शिकावी लागणार. सिंपल GR मध्ये GR आपण त्याचा पाहिजे शब्दशः वेळ देऊन आपण त्याचं काय म्हणू त्याला शब्दांचा छल करू. पण मुद्दा असा आहे हिंदी ही अनिवार्य नाही. दुसरी कुठची भाषा कोण शिकेल न शिकेल हे मला माहिती नाही. शालेय शिक्षण विभागाचा विषय जरी असला तरी मी उत्तर देतोय पण हिंदी ही अनिवार्य नाही. मी माझ्या बोलतो पर्यायी आश्वासन दिलेलं आहे. हिंदी अनिवार्य नाही हा शालेय शिक्षण विभागाचा विषय आहे आणि दादा भुसे साहेबांनी याच्यावर व्यवस्थितरित्या क्लॅरिफिकेशन केलेलं आहे. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्त्री भाषेच्या संदर्भात एक बैठक बोलली. ती तुम्हाला अज्ञात आहे का? तुम्ही तिथे असणार विषयीचा अजेंडा हे मला काहीच माहित नाही. शेवटी मुख्यमंत्री मोदयांना तो अधिकार आहे एखादा पॉलिसी डिसिजन घ्यायचा त्या भावनेत त्यांनी घेतलेली असेल. सर हिंदी में ब्रीज कर आम्ही मराठी होतो. भास्कर जाधव काहीसे नाराज आहेत असं काल म्हटले, आज म्हणतात मी नाराज नाहीये आणि संन्यास राजकीय संन्यास मी घेणार लवकरच असं ते म्हणतात. माझं याच्यावरच स्पष्ट मत जर तुम्ही ऐकणार असाल तर भास्कर जाधव साहेबांनी राजकीय संन्यास घेऊ नये या मताचा मी आहे. कारण ते जरी काही माझ्यावर पण त्यांनी आज टीका केलेली आहे. कदाचित माझे ते जवळचे मित्र असल्यामुळे पण त्यांनी राजकीय संन्यास मी ती मुलाखत बघितली त्याच्यामध्ये राजकीय संन्यास घेतलाच असं त्यांनी होत नाही पण त्यांनी थांबावं किंवा काय असं त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. ते एक अनुभवी नेते आहेत कोकणातले. त्यांच्या अनुभवाचा अनेक वेळा फायदा माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांचं माझ्याबद्दलचं मत काय, मी पोलिसांच्या गाडीतनं काय नेलं आणि काय नाही नेलं याच्यापेक्षा त्यांनी राजकारणात राहावं ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे. आणि हे कुठेही असं म्हणजे त्याला काय म्हणतात टोमणा म्हणून किंवा असं मारत नाही. त्यांनी राजकारणात राहावं ही प्रामाणिकपणाची माझी इच्छा आहे. हुजरेगिरी करत नाही म्हणून मी मागे राहिलो असं ते म्हणतात. मग ते म्हणूनच बोललो ते मातोश्रीवर नाराज आहेत तो राग त्यांनी माझ्यावर काढला. पण भास्कर जाधव तुमच्या संपर्कात आहे. आता त्यांनी माझ्यावर टीका केल्यानंतर म्हणजे माझ्यापेक्षा त्यांना विचारलेलं चांगलं राहील ना. साहेब दुसरं की गुलाबराव पाटील खरं तर सगळ्यात शेवटी गेल्यामुळे मला अशा अनेक गोष्टी माहिती आहे पण मी पॉलिटिकल एथिक्स पाळतो म्हणून तोंड सोडत नाही. लक्षात झालं का? कोण म्हणतं मी व्यापारासाठी आलो, कोण म्हणतं. मला आजही माझ्या वडिलांबद्दल अभिमान आहे की ते उद्योजक म्हणून काम करतात, ते कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. सार्थ अभिमान माझ्या बापाबद्दल मला आहे. त्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय काढायची काय गरज आहे? आता मी उलटा प्रश्न विचारला, एवढं सगळं तुमच्याकडे तुमचा व्यवसाय काय? तुम्हाला राग येईल पण मला विचारायचं नाही. ज्याचा व्यवसाय ज्याच्याकडे करण्याची क्षमता आहे तो मोठा होतो. आणि मी काय कुठचा परदेशातला नाही का परराज्यातला नाही. माझ्या वडिलांनी कष्ट करून जर मराठी माणूस म्हणून मोठे झाले पाहिजे तर पत्रकार परिषद घेणाऱ्यांना त्याचा अभिमान असला पाहिजे. पण असू दे, मला त्याच्यावर काही टीका करायची नाही. आता मला जो प्रश्न विचारला की गुलाबराव पाटील साहेबांनी असं सांगितलं की संजय राऊत साहेब आमच्यावर येणार होते. फरक असा आहे की गुलाबराव पाटील साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत आणि मी उपनेता आहे. माझ्यापेक्षा जास्त माहिती ही नेत्याला शिवसेनेच्या नेत्यांना असू शकते. मी त्यांच्याशी बोलतो आणि मग तुम्हाला सांगतो. आमचा पक्ष हा एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालतो. कोणाच्या नाराजीचा फायदा आम्हाला घ्यायचं काहीच गरज नाही. माझं मत आहे पण तुम्हीच जे सांगितले ते बरं झालं. ते माझ्यावर नाराज नाहीये, फक्त त्यांनी राग माझ्यावर काढलाय. ठीक आहे, माझे त्यांचे संबंध चांगले असल्यामुळं माणूस राग कोणावर काढतो? आपल्या माणसावर काढतो ना. ते मातोश्रीवर नाराज असताना त्यांनी राग माझ्यावर काढलाय. तसंच सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये मातोश्रीवरचा राग त्यांनी पण माझ्यावर काढलाय असं समजा.
तुमच्या पावलावर पाऊल सरकार त्यावरची दुसरा दौरा देखील पावलावर पाऊल ठेवले असं वाटतं. कारगिल मधनं याचं उत्तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या नेत्याने दिलेलं आहे. पण सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे, तुम्हीच दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर परत काय बोलायचं? जे आम्हाला कामाख्या मातेकडे गेल्यानंतर मार्गदर्शन करत होते ते आता कामाख्या मातेच्या दर्शनाला निघालेले आहेत. ह्याच्यातच समजा तुम्ही फक्त कामाख्याला जाऊन ते परत ठाण्याला येऊ नये तेवढी फक्त प्रार्थना करा. त्याच्यावर पुणे रेल्वे स्टेशनला फुले बाजीराव यांचं नाव बनवून सध्या वाद सुरू आहे. मेधा कुलकर्णी तशी मागणी केली आहे, त्यापर्यंत त्याला विरोध होताना दिसतो. संभाजी पाटीलनं त्या नावाला प्रचंड विरोध केला. राष्ट्रवादीच्या सगळे म्हणतात की महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव बनतं. तुमचं काय म्हणतं? ते आता पुणेकरांनी त्या विमानतळाला काय नाव द्यायचं, रेल्वे स्टेशन आहे त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येकांची नावं जर वेगवेगळी असतील तर याच्यामध्ये सरकार जी काय भूमिका घ्यायची ती घेईल नक्की. पण कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, कुठेही कोणी नाराज होणार नाही, अशा पद्धतीची शासनाची भूमिका असेल. सर, 3 लैंग्वेज पॉलिसी के तहत महाराष्ट्र सरकार ने हिंदी को ऑप्शनल रखा है और उसी को लेकर एमएनएस का विरोध है. किस तरीके से सर आप देखते हैं? एमएनएस का कहना है कि जो हिंदी भाषी राज्य है उसमें तो 3 लैंग्वेज पॉलिसी है नहीं, तो महाराष्ट्र में क्यों है सर? एमएनएस ने जो कहा है वो हिंदी अनिवार्य है ऐसा सोच के कहा है, लेकिन मैंने जो देखा है, मैंने जो पढ़ा है उसमें कहीं भी हिंदी लैंग्वेज ये अनिवार्य है वो लिखा नहीं है, वो ऑप्शनल है. एमएनएस की मांग ऐसी है कि उसको अनिवार्य मत करो, तो ऑलरेडी वो अनिवार्य नहीं है. इसलिए मेरे ख्याल से जो उनकी मांग थी वो सरकार ने पूरी की है. एमएनएस ये कह रही है कि हिंदी भाषा को लेकर विरोध नहीं है, पहली से जो ऑप्शन रखा गया उस चीज को लेकर विरोध है. एमएनएस कह रही है कि 5वीं के बाद अब पढ़ाई हम नहीं. अभी आपसे मुझको पता चला कि इसके बारे में माननीय राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब ने कुछ आज मीटिंग रखी है, उसमें जो सही है वो निकाल वो लेंगे. सर, एक दूसरा सवाल ये था कि पंढरपुर वाली पालिका यात्रा को लेकर वो आदमी ने विवादित बयान दिया और उस बयान को लेकर जब उनसे क्लैरिफिकेशन मांगा गया तो वो ये कह रहे हैं कि उन्होंने किसी प्रकार का विवादित बयान नहीं दिया है, बयान से अपना बयान वापस नहीं लेंगे. उनको ये आदत है कि ऐसा बयान करके ब्रेकिंग न्यूज देना, उनकी आदत है. उनको ऐसा लगता है कि ऐसी बयानबाजी करके वो जो है पॉलिटिक्स में उससे बड़े हो जाएंगे. तो उनकी गलत फहमी है. जो वारी निकलती है वो मेरे ख्याल से बरसों से निकलती है और अपनी महाराष्ट्र की परंपरा है, तो उसके ऊपर बयानबाजी करना ये अच्छी बात नहीं है, लेकिन उनको ये आदत है. तुमच्या ज्या योजनांमध्ये जे उद्योजक आहेत महिला उद्योजक त्यांना 2% व्याजाने योजना मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, त्याचा लाभ मिळणार. माझ्याकडे जी योजना आहे त्याच्यामध्ये तर 2% नाही, माझ्याकडे जी योजना आहे त्याच्यामध्ये 35% सबसिडी आपण महिलांना देतो. म्हणजे जर 1 लाखाचं कर्ज घेतलं तर 35,000 रुपये शासन भरतं. एवढी देखील मोठी माझ्याकडे योजना आहे. आणि मगाशी एक गोष्ट सांगायचं राहिलं की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचं लिमिट जे 50 लाख होतं मॅन्युफॅक्चरिंगसाठी ते आपण 1 कोटी रुपये केलंय आणि सर्व्हिस सेक्टरसाठी जे 20 लाख रुपये होते ते 50 लाख रुपये केले. वाढवलं. ठीक आहे, धन्यवाद.